नमस्कार, मी शामराव मोकाशी. हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला लगेच शेअर करत जावा. पूर्ण ऐकत जावं म्हणजे तुम्हाला माहिती कळेल. आता रिक्षावाल्यांच्यामुळं एवढी वरडावरड चाललेली आहे. ओला कोला का हा बेकायदेशीरच आहे. त्याला डॅशबोर्डवरती भाडं बिडं वाढवायचा कुठलाही अधिकार नाही. आणि रिक्षावाले सारखे ही करत असतात, ओलावाला आम्हाला भाडं कमी देतो आणि हे करून देतं. अरे बाबा, भाडं वाढवायचे अधिकार परिवहन विभागाला आहेत, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. ओला हा कमिशन एजंट आहे, बेकायदेशीर आहे आणि तुम्ही बेकायदेशीर लोकांना बळ देतायसा. शासनानं मीटर तुम्हाला दिलेले आहेत, मीटरनाच व्यवसाय करायचा असतो 3 प्रवासी घेऊन, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या ऑल इंडिया परमिटच्या गाड्या, त्यांना स्थानिक व्यवसायच करता येत नाही. आणि ह्या बेकायदेशीर गाड्या एवढ्या चालतात ह्या की त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्थेचा घोटाळा झाला आहे. आता रिक्षावाला, मी तर एवढं ऐकत असतो, ह्या यूट्यूबला सुद्धा एवढे व्हिडिओ बघत असतो की कोलाचं भाडं असं लागतं आणि तसं लागतं आहे. आणि खरं वास्तविक ह्या बोलण्यामुळं लोकांच्यात गैरसमज झालेला आहे. रिक्षा चालकाचं पहिलं कर्तव्य असं आहे, मीटर बंद असेल तर RTO अधिकारी कारवाई करू शकतात, वाहतूक अधिकारी कारवाई करू शकतात. मीटरनंच प्रवासी वाहतूक करायची असते, हे मात्र लक्षात ठेवा. उगाच खाली सारखी वरडावरड चाललेली आहे की आम्हाला ओलाचं भाडं भेटत नाही. त्यानं डॅशबोर्डवर, तो आहेच कोण ओलावाला? त्याला कुणी परमिशन दिली? शासनानं अशी कुठलीही परमिशन दिलेली नाही. हे ॲप आहे आणि हे बेकायदेशीर चाललेलं आहे. आणि मग ही सगळी कोल्यानं भाडं वाढवलं पाहिजे, डॅशबोर्डवरती दिसलं पाहिजे. आता हे शासनाच्या कक्षेच्या बाहेर गेलेलं आहे आणि शासनाला ह्याच्यावरती कायदा करावा लागणार आहे आणि कायद्याच्या कक्षेत त्याला आणावं लागेल. काही न्यायालयाचे निर्णय झालेले होते, त्या अनुषंगानं त्यांनी 5-5 लाख रुपये फी भरलेली आहे. एवढंच खाली आहे. हे बेकायदेशीर माफिया आहेत, आधुनिक माफिया आहेत. आणि रिक्षावाले तर सारखे, तर कोलाचं भाडं लागत नाही, रॅपिडोचं भाडं लागत नाही. अरे बाबांनो, शासनानं मीटर दिलेलं आहे, तुम्ही मीटरनं व्यवसाय करायचा असतात. प्रवाशांनी पूर्णांकात भाडं देतात, प्रवासी देतात भाडं, तुम्ही भाडं न करतायचा, व्यवसाय होत नाही म्हणतायचा. मीटरनं व्यवसाय करा. गाड्या एका ठिकाणी थांबत नाहीत, 3 प्रवासी असून द्या, 1 प्रवासी असून द्या. मीटरनं भाडं घ्यायचं, मीटरनं भाडं घ्यायचं आहे आणि प्रवासी भाडं देतात, हेही मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या गाड्याला ओळखपत्र अडकायचं आहे, आपले वाहनाचे पेपर अपडेट ठेवायचे. कोला हा बेकायदेशीरच आहे आणि रिक्षा टॅक्सीवाले ते व्हिडिओ टाकून त्याला बळ देत आहेत. कोला खरं वास्तविक प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं कोला डिस्कनेक्शन करायला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. तरच रिक्षा चालकानं मीटरनं व्यवसाय केला तरच रिक्षावाल्याला यश येणार आहे. नाही कोला करत बसले तर कमिशन तो खाऊन जाणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. बेकायदेशीर कोला आहे. रिक्षा टॅक्सी चालकांनी मीटरनं